ओम श्री साईराम. ओम नमो भगवते वासुदेवाय. सद्गुरू अण्णा महाराज चरित्र भाग 28. सद्गुरू अण्णांचे वडील ब्रह्मीभूत स्वामी संविदानंद सरस्वती यांची जन्मशताब्दी 2 फेब्रुवारी 1982 रोजी होती. सर्व परांजपे कुटुंबियांनी ती अगदी धूमधडाक्यात मावळंग इथे करायची ठरवली होती. सर्व नातेवाईक, मित्रपरिवार, संजीवनचे उपचार घेत असलेले सर्व रुग्ण, संजीवन औषधांचे वितरक, मित्रमंडळी तसंच शेटफळचे सर्व उपासक झाडून सर्वांना बोलावणी गेली. शताब्दीनिमित्त धन्वंतरी याग करायचं. तसंच यशवंत संशोधक या सद्गुरू अण्णांनी लिहिलेल्या आपल्या वडिलांच्या चरित्राचं प्रकाशन करण्याचे ठरलं. या कार्यक्रमाच्या आधीच अण्णांना हृदयविकाराचा एक सौम्य झटका आल्यामुळे त्यांना संपूर्ण विश्रांती सांगितलेली होती. ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांची अनुपस्थिती सर्वांनाच जाणवत होती. काही महिने विश्रांती घेतल्यावर त्यांची तब्येत सुधारायला लागली. पुन्हा पहिल्याप्रमाणे ते कीर्तनं प्रवचनं करू लागले. 1982-83 या 2 वर्षात सद्गुरू अण्णांच्या कीर्तन प्रवचनांचा मुख्य विषय म्हणजे भगवान सत्यसाई बाबांचा बोध आणि कार्य, आनंद संप्रदायाची वासुदेव उपासना, गुरुबोध आणि कार्य तसंच सर्वच साधुसंतांनी घालून दिलेली मानवसेवा यांची एकात्मता आणि एकरूपता कशी आहे हे शिष्यांच्या अंतःकरणावर ठसवणं. स्वामी स्वरूपानंद जीवनचरित्र या आपल्या ग्रंथात अण्णा लिहितात, अनेक सांप्रदायिकांना ज्याप्रमाणे आपलाच संप्रदाय मोठा, विशेष चांगला असं वाटतं, त्याचप्रमाणे नाथ संप्रदायापेक्षा भागवत संप्रदाय श्रेष्ठ असं मलाही वाटत होतं. परंतु दोन्ही संप्रदायांचा तौलनिक विचार करता कोणालाही संप्रदायाचा विशेष अभिमान धरण्यासारखं नाही हे मला पुढे पटलं. दोन्ही संप्रदायात अगदी एकच तत्त्वज्ञान आहे हे स्पष्टपणे दिसून आलं. सांप्रदायिकात कोणत्या काळी कसे कसे गुणदोष उत्पन्न होत गेले हेही दिसून आलं. दोन्ही संप्रदाय इतके एकरूप आहेत की ज्ञानोबांच्या भाषेत त्याचं वर्णन उचित ठरेल. भेदू लाजोनी आवडी, एक रसी देत बुडी, जो भोगण्या ठाव काढी द्वैताचा येथे. अमृतानुभव. मूर्तिमंत भेदच संप्रदायात भेद पाहू गेला तरी त्याची निराशा होऊन तो लज्जित होईल आणि दोघांच्या एकरस ऐक्यात बुडी देऊन नष्ट होईल. संप्रदायातील हा अभेद म्हणजे संप्रदायांचा ऐक्यबोध. या ऐक्यबोधावर स्थिर झालेले सद्गुरू अण्णा साई कार्य आणि सद्गुरू सेवा यातील अभेद आपल्या शिष्यांना वारंवार पटवून देत होते. यापैकी बाबांनी सांगितलेली नारायण सेवा आणि कोवळ्या निष्पाप मुलांच्या मनावर आरंभापासूनच सर्व जीवनमूल्यांचे संस्कार सुलभ प्रकारे होण्यासाठी बालविकास वर्ग या 2 गोष्टी किती गरजेच्या आणि महत्त्वाच्या आहेत यावर त्यांचा भर असे. तू तो राम भजन कर लीजियो मनवा, राम भजन कर लीजियो. भूखे को अन्न, प्यासे को पाणी, नंगे को वस्त्र दीजियो मनवा. संत कबीरांचा अभंग चरण घेऊन मानवसेवा हीच खरी माधवसेवा आणि तेच खरं रामभजन कसं आहे हे विचार आपल्या भक्तांना ते कळकळीने पटवून देत होते. हे संपूर्ण प्रवचन ऐकल्यावर साई कार्य आणि आपल्या संप्रदायातील गुरुभक्ती यांची एकरूपता कशी आहे हे श्रोत्यांच्या मनावर पूर्णपणे ठसलं. हे योग्य की ते असं काही भक्तांच्या मनात राहिलेलं द्वंद्व, विकल्प पूर्णपणे नाहीसे झाले. सर्वांचं पूर्ण समाधान झालं. या दोन्ही वर्षातील सर्वच उत्सव ज्ञान, बोध, भक्ती, प्रेम आणि नाम यांचा गौरव वर्णन करणारं अवर्णनीय असं होतं. श्रोते तृप्तीच्या सागरात डुंबत होते. अण्णांची भक्तिप्रेमाने ओसंडून जाणारे तेजस्वी रूपडं डोळे भरून पाहत होते, अंतःकरणात ठसवून घेत होते. 1983 साली सद्गुरू मामांचा वैशाखातील उत्सव संपल्यावर काही दिवसांनी अण्णा थोडे दिवस रत्नागिरीला राहायला गेले. गुरुपौर्णिमेच्या आधी 4-6 दिवस त्यांना ताप यायला लागला.
अंगात ताप घेऊनच ते उत्सवाला इचलकरंजीला आले. उत्सवातलं कीर्तन प्रवचनादी कार्यक्रम त्यांची शिष्यमंडळीच करत होती. गोपाळने आपल्या कीर्तनात झाले रामराज्य काय उणे आम्हासी, धरणीधरी पीक गायी वोळल्या म्हशी, राम वेळोवेळा आम्ही गाऊ वोविये, दळिता कांडिता जेविताना बाईये, स्वप्नी हे दुःख कोणी न देखे डोळा, नामाच्या गजरे भय सुटत कळीकाळा, तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, तया गर्भवासी येणे जाणे खुंटले. हा संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग घेतला होता. या अभंगाचं विवरण करत असताना साईराम आणि गुरुराम यांची एकरूपता जरी तो दाखवत असला तरी सर्व भक्तांना आपले सुख देणारा गुरुरामच कसा प्यारा आहे यावर त्याचा भर होता. नामाचा गजर तर खरोखरच कळीकाळाला भय सुटावं असा मंगलधामाचा सभामंडप दणाणून सोडणारा होता. टाळकरी गुरुभक्त आनंदाने उड्या मारत नाचत होते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपूजनानंतर आजारपणाच्या क्षीण आवाजात परंतु अत्यंत कळवळ्यातून उमटलेले अण्णांचं प्रवचन अविस्मरणीय असंच होतं. नामाची आणि प्रेमाची महती ते सर्वांच्या मनावर वारंवार ठसवत होते. ते म्हणाले, साई भक्ती आणि गुरुभक्ती वेगळ्या नाहीत. तुम्ही कुणाचीही भक्ती करा, ती एकच आहे. माझ्या कानावर आलं आहे की काही जण म्हणतात, अण्णांनी साई भक्ती आणली, आता साई मंत्रही देतील. पण ज्याला खरी भक्ती कळली नाही तेच असं बोलतायत. मी म्हणतो, मी नाही तर माझ्यानंतर परंपरेत येणाऱ्या कोणी सद्गुरूने मंत्र बदलला, साई मंत्र दिला तरी काहीही बिघडणार नाही. तुम्ही नुसतं काका मामा करता. पण काका मामा कोण, त्यांचं वास्तव स्वरूप काय आहे हे असं म्हणणाऱ्यांना कळलं आहे का? ज्यांना वाटत असेल की या संप्रदायात येऊन आपली फसगत झाली, अण्णांनी आमची फसगत केली, त्यांनी खुशाल जिथे त्यांचं समाधान होईल तिथे जावं. माझं त्यांच्यावर कुठलंही बंधन नाही, रोषही नाही. वस्तुतः काका मामा अण्णा साई हे आकारच काय ते वेगळे आहेत. त्यांच्या मूळ रूपाचा किंवा स्वतःचा शोध घ्या, नक्की सापडेल. मग तुम्हीच म्हणाल, तो नंदनंदन विठ्ठल म्हणजेच साई. त्यानंतर तुमची गुरुनिष्ठा प्रखर असेल तर गुरुनाम घ्या, तरीही ते खरोखरी साईनामच असेल. जाणून समजून जे जे कराल ते सर्व धर्मांचं सर्व मानवजातीचं एकच असेल. एकदा हे एकत्व सापडलं म्हणजे खरंच साई दर्शन झालं. मग माझे जीवीची आवडी तीच राहील, गुढी न्यायची ती तिथेच. इतकं बोलून अण्णा बोलायचे थांबले. 2 क्षण थांबून ते म्हणाले, इथून पुढचं प्रवचन आता शकुताई पूर्ण करतील. असं म्हणून ते आपल्या खोलीत निघून गेले. उरलेलं प्रवचन शकुनी पूर्ण केलं. सद्गुरू अण्णांच्या प्रवचनाचा हा समारोप म्हणजे त्यांच्या महाप्रस्थानाचं सुतोवाच्य आहे असं शकुताईंना आणि प्रत्येकालाच जाणवलं. त्यामुळे सर्वांचे डोळे अश्रूंनी डबडबून आले. आपल्या आध्यात्मिक वारसा प्रभाकर शेडसाळे आणि शकुताईला द्यायचं निश्चित केल्यापासून सद्गुरू अण्णा त्यांना प्रभाकर पंत आणि शकुताई असं आदराने संबोधू लागले. रामचंद्र दे प्रभाकरा, कृपामृताचा नित्य झरा. रामचंद्र दे शकुंतले, परंपरा ही कृपावळे. उत्सवानंतर लगेचच सद्गुरू अण्णा रत्नागिरीला गेले. थोड्याच दिवसात त्यांचा ताप बरा झाला, अशक्तपणा गेला. ते पूर्वीसारखे टवटवीत उत्साही दिसायला लागले. 14 ऑगस्टला श्रावणातला पहिला रविवार या दिवशी ते माईंसह शेटफळला गेले. गोविंदा आणि त्याची पत्नी स्मिता हे गाडी घेऊन अण्णा आणि माईंना सोडायला शेटफळला गेले. अण्णा शेटफळला येत आहेत हे कळल्यावर जवळपासच्या गावातली काही भक्तमंडळी भेटायला जमली. अण्णांच्या तब्येतीची नीट काळजी घ्या अशी प्रेमळ विनंती सर्वांना करून आणि 2-3 दिवस तिथे राहून गोविंदा आणि स्मिता परत रत्नागिरीला गेले. दिनांक 19 ऑगस्टला एकादशी होती. आजपासून रोज रात्री 8 ते 9 या वेळात माझी एकनाथी भागवतावर आरंभापासून प्रवचनं होतील असं अण्णांनी जाहीर करून टाकलं. प्रवचनाला पहिल्याच दिवसापासून मोजके श्रोते पण नित्यनेमाने यायला लागले.
रात्री 8च्या ठोक्याला सद्गुरू अण्णा व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. 9 आणि 23 या तारखांना साई भजन असल्यामुळे प्रवचन बंद असायचं. ओम नमोजी जनार्दना, नाही भव अभव भावना या पहिल्याच ओवीवर जनार्दनाचं व्यापक रूप, मायानियंत्रक खांबसूत्री रूप आणि नाथांचं सद्गुरू रूप या तिघांची त्रिविधता कशी आणि एकरूपताही कशी याचं वर्णन ते 5-6 दिवस करत होते. त्यानंतर गणेशाचं वास्तव सत्य अशा परमात्म स्वरूपाचं वर्णन विस्ताराने येत होतं. यानंतर सरस्वतीचे ते शिवांगी उठी जैसी डोळ्या माझी दिठी याचं विवरण करताना अमृतानुभवातील पहिले शिवशक्ती समावेशन प्रकरणच ते विस्ताराने सांगायला लागले. प्रवचनाच्या पहिल्याच दिवशी अण्णा म्हणाले, आज सुरू केलेलं हे भागवत माझ्याकडून कदाचित पूर्ण होईल किंवा होणारही नाही, पण काहीही झालं तरी तुम्हाला जे काही द्यायचं आहे ते मात्र अगदी परिपूर्ण मिळेल. सरस्वती स्तवनाचा ज्ञानप्रधान विवरणाचा बहर काही वेगळाच. तो ओसरतो आहे तो संतस्तवनातील संतांच्या कारुणिकतेचा, भूतदयेचा, परमप्रेमरूपतेचा विवरण विषय. सद्गुरू अण्णा स्वतःला ज्ञानोबा, तुकाराम, एकनाथ यांच्याशी पूर्ण एकरूप करून पण तरीही त्यांच्या अलौकिकत्वाचे गुणगान करून भरभरून सांगत होते. ते पाहती जयाकडे, त्याचे उगवे भवसाकडे, परब्रह्म डोळिया पुढे, निजनिवाडे उल्हासे. श्रोत्यांना तर सद्गुरू अण्णांचं परब्रह्म स्वरूपच डोळ्यासमोर दिसत होतं, प्रतीतीला येत होतं. श्रोते त्यांना हृदयात सामावून घेत होते. नाथांनी स्वतःचे सद्गुरू जनार्दन पंत यांच्या स्तवनात वर्णिलेली गुरुशिष्यांमधील पंचम पुरुषार्थाची भक्ती वर्णन करायला अण्णांनी प्रारंभ केला. देवो देवपणे दाटला, भक्तू भक्तपणे आटला, दोहीचाही अंतू झाला, अभेदे जाहला अनंतू. ये अभिन्न सुखसेवे आतू, नारद आनंदे नाचत गातू, शुक सनकादिक समस्तू, जाले निज भक्तू येणेची सुखे. यावर विवरण करताना सद्गुरू अण्णा स्वतःची अंतरंग स्थिती नुसत्या वाणीतूनच नव्हे तर शरीरातून निघणाऱ्या भावस्पंदनातही प्रगट करू लागले. श्रोते त्या शीतल शांतीच्या वाऱ्याने सुखावू लागले, प्रेमाच्या झऱ्यात न्हायला लागले आणि प्रेमामृत पिऊन मत्त व्हायला लागले. दिवसभर त्यांच्या चित्तात अण्णांची प्रवचनं गुंजारव करू लागली. अण्णांच्या प्रेमबोधाचा धबधबा निरंतर असाच चालू राहावा, शेटफळमध्ये त्याचा महापूर यावा आणि सारं गाव त्यात बुडून जावं असं त्यांना वाटायला लागलं. मागा पुढा एक एकुकीजे, या नाव एकादशू म्हणिजे यावर विवरण करताना अण्णा स्वतःच अंतर्बाह्य साईमय होऊन गेले. भाग्य आम्ही रामा देखी आले असं वाटून श्रोते स्वतःला धन्य धन्य म्हणवून घ्यायला लागले. अण्णांचं शेवटचं प्रवचन झालं ते कृष्णावताराच्या वैशिष्ट्यांच्या ओव्यांवर दिनांक 9 ऑक्टोबरला. बहुती अवतारी अवतरला देवो, परी या अवतारींचा नवलावो, देवान कळे अभिप्रावो, अगम्य पहावो हरिलीला. अधर्मे वाढविला धर्म, अकर्मे तारिले कर्म, अनेमे नेमिला नेम, अतिनिस्सीम निर्दुष्ट. भक्ती भुक्ती मुक्ती, तिन्ही केले एके पंक्ती, कायवानो याची ख्याती, खाऊ दिमाती विश्वरूप दावी. सद्गुरू अण्णा 7 वर्षांचे असताना आजारपणात विठ्ठल नामस्मरणात एकाग्र होताच त्यांना खोलीभर व्यापक नील आकाश रूपात झालेलं कृष्णदर्शन, त्यानंतर साईंचं साक्षात सगुण दर्शन, प्रेमरूपाने अंतर्दर्शन आणि बाह्य विश्वरूप वासुदेव दर्शन या सर्वांचा मिलाफ होऊन त्यांच्या अंगी साक्षात भगवंताचा संचार झाला. जिव्हारी जपलेलं कृष्ण प्रेमरूपी धरण फुटून प्रेमाचा लोंढा श्रोत्यांना प्रेमसागरात अथांग बुडवत घेऊन चालला. सद्गुरू अण्णांचे रोम रोम कृष्णप्रेमाने नाचायला लागले. नेत्रातून सतत अश्रुपात सुरू झाला. वारंवार कंठ दाटून येतोय तरीही बोलायची उर्मी स्वस्थ बसू देत नाही अशी अवस्था झाली. त्यांनी शेवटी निर्वाणीचं सांगितलं.
भगवंतावर निस्सीम प्रेम करा, एकवटून प्रेम करा. अन्य विषयांना चित्तात जरासुद्धा थारा देऊ नका. भगवंताचं प्रेम केवळ एका नामातून आणि सेवेतूनच भोगता येतं. नाम आणि सेवा या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. जो सेवा करतो आहे ती सेवा हे नामच आहे. आणि जो अखंड नामात दंग असतो, मत्त असतो, उन्मत्त असतो, म्हणजे शरणागत असतो, संपलेला असतो, तोच भगवंत. नाम हीच त्याची सेवा. ही नामाची सेवा करतच आपल्या मूळच्या पंढरीला सर्वांना जायचं आहे. सद्गुरू अण्णांचं हे शेवटचंच प्रवचन ठरलं. प्रवचन संपलं तरी एकही श्रोता उठण्याच्या अवस्थेत नव्हता. जणू काही पृथ्वीलाही सद्गुरू अण्णांच्या भावरूप स्पर्शाला सोडावं असं वाटत नव्हतं. वायू त्यांच्या स्पर्शाच्या प्रेमलहरींनी सुखावला होता. नेत्रातील अश्रुधारांनी गंगामाता दुथडी भरून वाहू लागली होती. सद्गुरू अण्णा भावसमाधीत निमग्न होते. काहीतरी हरवलेपणाची रुखरुख बरोबर घेऊन सगळे श्रोते जड अंतःकरणाने घरी गेले.